नमस्कार, नमस्ते. फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. सातारा जिल्हा परिषदेची रणधुमाळी सध्या सुरू आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या गिरवी जिल्हा परिषद कोळकी जिल्हा परिषद गटामध्ये यावेळेस काटेकी टक्कर पाहायला मिळत आहेत. प्रामुख्याने कोळकी जिल्हा परिषद गटामध्ये राजेगट शिवसेना यांच्याकडून युवा नेतृत्व सह्याद्री भैया कदम हे रिंगणात आहेत, तर भारतीय जनता पक्षाकडून भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे या ठिकाणी रिंगणात आहेत. याबरोबरच राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते आणि शिवसेना युवा आघाडीचे तालुका अधिकारी अभिजित कदम हेही प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या कोळकी गटामध्ये रिंगणात आहेत. सध्या प्रचाराचे नारळ फोडले असून इच्छुक उमेदवारांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केलेली आहे. प्रामुख्याने गतवेळी 2017 साली या ठिकाणी निवडणूक लढवलेले सह्याद्री भैया कदम त्यांनी त्यावेळेस 4,500 मतदान घेतले होते, तर त्यावेळेस विजय झालेल्या ॲडव्होकेट जिजामाला नाईक निंबाळकर यांनी तब्बल 11,000 मतदान घेतले, तर त्यांच्या विरोधात रामदास कदम यांनी जवळपास 10,000 मतदान घेतले होते. प्रामुख्याने राजेगट आणि त्यावेळेस माजी खासदार यांच्या गटामध्ये लढत झाली होती, तर सह्याद्री भैया कदम हे त्यावेळेस निर्णायक मतदान घेऊन तिसऱ्या क्रमांकावरती राहिले होते. पुन्हा एकदा या ठिकाणी आता नव्याने झालेल्या कोळकी जिल्हा परिषद गटामध्ये यावेळेस काटेकी टक्कर होत आहेत. या जिल्हा परिषद गटामध्ये कोळकी आणि जाधववाडी हे दोन गण आहेत. या गणामध्ये उमेदवारी जशाच तशा आहेत, मात्र जिल्हा परिषदेच्या या कोळकी गटामध्ये प्रामुख्याने काटेकी टक्कर पाहायला मिळते. या जिल्हा परिषद गटाचे नेतृत्व ॲडव्होकेट जिजामाला नाईक निंबाळकर, त्या अगोदर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, त्याचबरोबर पोपटराव काकडे, त्याचबरोबर शारदादेवी कदम आदी दिग्गज नेत्यांनी या जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व केलेलं आहे. संपूर्ण तालुक्याचं या जिल्हा परिषद गटाकडे लक्ष लागून राहिलेलं आहे. या जिल्हा परिषद गटामध्ये काटेकी टक्कर होणार असल्याचे स्पष्ट संकेत या ठिकाणी प्रामुख्याने मिळत आहेत. 2017 साली निवडणूक लढवलेले सह्याद्री भैया कदम प्रामुख्याने पुन्हा एकदा या ठिकाणी राजेगट शिवसेनेमध्ये प्रवेश करून त्यांनी उमेदवारी घेतली आणि तगडं आव्हान या ठिकाणी भाजपचे जयकुमार शिंदे यांच्या समोर उभा केलेलं आहे. एकीकडे शिवसेना राजेगटाकडून गिरवी येथील असलेले युवा नेतृत्व सह्याद्री भैया कदम यांना उमेदवारी दिली, तर कोळकी येथील जयकुमार शिंदे यांना भाजपने उमेदवारी दिली, तर इतर दोन उमेदवारी या ठिकाणी प्रामुख्याने ताकदीनिशी रिंगणात आहेत. यामुळे या जिल्हा परिषद गटामध्ये काटेकी टक्कर होणार असल्याचे स्पष्ट संकेत या ठिकाणी मिळत आहेत. सध्या तरी दोन्ही सर्वच उमेदवारांनी या ठिकाणी आपल्या प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला असून आता मतदार काय भूमिका घेतात हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पाहिलं असाल तर आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये तेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.